निळा म्हणे पिंपळनेर, दुजे केले पंढरपूर. राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबारायांच्या मानाच्या पालखीचं आज राहत्या वाड्यातून समाधी मंदिराकडे प्रस्थान झाले आणि यावेळी देहू संस्थानचे सोहळा प्रमुख आणि तुकोबारायांचे वंशज माणिक महाराज मोरे, माजी अध्यक्ष रामदास महाराज मोरे, विश्वविक्रमी कीर्तनकार बाजीराव महाराज बांगर, आळंदी देहू संस्थानचे पदाधिकारी आणि शासनाच्या वतीनं तहसीलदार गायश्री सौंदाने आणि पोलीस निरीक्षक समीर बारवकर आदींच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजा आणि पादुका पूजन झाले. सुंदर भजनाने मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. महाआरती झाली आणि तुकोबा ज्ञानोबाच्या गजरात पालखीची समाधी मंदिराकडे प्रस्थान झाले आणि यावेळी संत निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत, सोहळा प्रमुख आणि संत निळोबारायांचे वंशज गोपाळकाका मकाशीर, सेवा मंडळ अध्यक्ष बबनराव गाजरे आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मंदिरातच पहिला मुक्काम होईल तर दिनांक 2 जुलैला दिंडीकडे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यावेळी शासकीय महापूजेसाठी जिल्हाधिकारी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आणि याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. पाहूयात. आषाढी वारी 2024च्या निमित्तानं संत निळोबाराय मानाची पालखी यांनी पादुकाची पूजा करून प्रस्थान झालं. आजचा मुक्काम संत निळोबारायांच्या समाधी मंदिरात आहे. विधिवत ठरलेले कार्यक्रम सगळे आज पार पडतील आणि उद्या दुपारी 3 वाजता शासकीय महापूजा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय सालीमठ साहेब, SP साहेब आणि CO साहेब यांच्या हस्ते पूजा होऊन उद्याचं प्रस्थान पंढरपूरकडे होईल. त्या प्रसंगी या ठिकाणी आदरणीय अण्णासाहेब हजारे, खासदार निलेशरावजी लंके, सुनेत्राव वहिनी पवार खासदार आणि जिल्ह्यातले आणि तालुक्यातले अनेक पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पुढारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील. जवळजवळ 61 दिंड्या सहभागी झालेल्या असून हजारो लोक, जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 75 हजार वारकरी निळोबारायांच्या संगतीनं पंढरपूरला जातील आणि ही वारकऱ्यांच्या दृष्टीने ही पर्वणी आहे. आषाढी वारी आज प्रस्थान वाड्यातून झाल्यानंतर वरुण राजाने सुद्धा स्वागत केलेलं आहे. यावर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस झालाय. शेतकरी आणि वारकरी आनंदात आहे. पेरण्या उरकत आलेल्या आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पंढरीच्या राजाच्या दरबारी आम्ही सर्वजण आनंदात नाचत जात आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मनापासून त्याने भक्तीची कार्य स्वीकारावे आणि हा निळोबारायांचा सोहळा आणि निळोबारायांचं भक्ती सापडलेलं असलेलं स्थान हे आपण या दरबारामध्ये पाहून काही काळ आपल्याला सण करावं लागतात, काही आपल्याला कटू निर्णय वाटतील, पण ते संप्रदायाच्या दृष्टीनं आणि परंपरेच्या दृष्टीनं अतिशय योग्य आहे. ते आपण स्वीकारावे आणि आपण थोडा वाढावा, मोठा व्हावा, वैभवसंपन्न व्हावं आणि आपण आपलं योगदान द्यावं. मग मी तुकोबारायांच्या वतीनं, संस्थांच्या वतीनं, योगदानाच्या वतीनं या ठिकाणी या शुभेच्छा देतो आणि हा सोहळा वैभवात संपन्न व्हावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सांगतो. राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धा श्री क्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबारायांचा राहत्या वाड्यातून आज प्रस्थान झालेलं आहे. मंदिराकडे प्रस्थान झालेलं आहे. आज या ठिकाणी आपण या प्रस्थानच्या समय उपस्थित होतात. काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? संत निळोबाराय यांचं राहत्या वाड्यातून आज पालखीचे प्रस्थान त्यांच्या समाधी मंदिरापर्यंत झालेलं आहे आणि उद्या आज पालखीचा याच ठिकाणी मुक्काम असून उद्या पालखीचा मुक्काम राळेगण सिद्धी इथे होणार आहे. त्यापूर्वी उद्या सकाळी उद्या दिवसभर आपल्या इथं खूप मोठा कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रमाला माननीय कलेक्टर साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, त्याचप्रमाणे आपल्या इथे खासदार
निलेश लावजी रंके साहेब, त्याचप्रमाणे आज अन्य मान्यवर देखील जिल्ह्यातून उपस्थित राहणार आहेत. तर त्या अनुषंगानं या ठिकाणी भाविकांची 2 ते 3 लाखाच्या आसपास गर्दी होणार असल्याने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी चर्चा करून मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे आणि आज आणि उद्या या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आणि दिंडीसाठी सर्व भाविकांना आणि सर्व भक्तांना माझ्या पोलीस दलाकडून खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.